आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन. प्रख्यात लेखक, कवी, साहित्यिक, मराठी भाषेतून झालेले वि. शिरवाडकर यांची जयंती हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करीत असतो. या निमित्ताने मराठी भाषेसंदर्भात इतरही विषय काही समोर येत आहेत. प्रामुख्याने मराठी भाषेला अभिजात साहित्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे भाषेमध्ये. अशा परिस्थितीमध्ये अनेक प्रश्न लोकांना पडतात. त्याची उकल व्हावी किंवा या संदर्भामध्ये काही तज्ञांची मत आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहे बुटले महाविद्यालय दिग्रसचे सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रविकिरण पंडित. त्यांनी आजवर मराठी विषयातील PhD आणि MPhil साठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे मान्यताप्राप्त मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे. ISSN युक्त दर्जेदार मासिकातून अनेक शोधनिबंध प्रकाशित केले. याशिवाय राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रातून शोधनिबंधाचे वाचन देखील केले. नागपूर व यवतमाळ आकाशवाणी केंद्रावरून सातत्याने त्यांची भाषणे प्रसारित झालेली आहे. विविध प्रवचन मालिकातून प्रवचने व व्याख्यान त्यांनी सादर केलेले आहे. अनेक साहित्य संमेलनामध्ये कथाकथन आणि वृत्तपत्रामध्ये लेखन देखील केलेले आहे. शिवाय विविध नियतकालिकातून कथा, कविता, ललित लेख, एकांकिका देखील प्रकाशित झालेल्या आहेत त्यांच्या. याशिवाय त्यांच्या नावाने अनेक ग्रंथसंपदा आहे. यामध्ये प्रामुख्याने कथासंग्रह जगावेगळी, एकांकिका संग्रह होते कुरूप वेडे आणि इतर एकांकिका, समीक्षा लेख संग्रह नाथ माधवांच्या कादंबऱ्या शोध आणि बोध, समीक्षा लेख संग्रह समीक्षेच्या सहवासात, आत्मचरित्र आरसा, ललित लेख संग्रह आम्हा घरी धन, ललित लेख संग्रह सहज सुचले म्हणून, ललित लेख संग्रह इंद्रधनु, तरंग, पारिजात, आस्वाद आणि इतर देखील खूप मोठ्या ग्रंथसंपदेचा समावेश आहे. त्यांना अनेक ठिकाणी अनेक संस्थांच्या माध्यमातून सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार. नमस्कार सुरेंद्र भाऊ. आज आमच्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दर्शकांकडून काही जिज्ञासा आहे. त्यापैकी पहिला विषय असा आहे की आज आपण जे मराठी भाषा गौरव दिन साजरा करीत आहोत, तर मराठी भाषेमध्ये काय काय वैशिष्ट्य आहे की हे मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा केला पाहिजे? सुरेंद्र भाऊ, कविवर्य सुरेश भटांनी मराठी भाषेच्या अभिमानातून असं म्हटलं आहे की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माय वाटावी अशा मराठी भाषेचा आज गौरव दिन होतो आहे. आणि या गौरव दिनाच्या निमित्तानं आयोजित मुलाखतीमध्ये सुरेंद्र भाऊ, तुम्ही पहिलाच प्रश्न हा अतिशय महत्वाचा आणि मुद्द्याचा विचारला की मराठी भाषेचा गौरव दिन साजरा व्हावा अशी कोणती गुणवैशिष्ट्ये मराठी भाषेत आहेत किंवा हा दिन कशासाठी साजरा करायचा? तुमचं अगदी बरोबर आहे. तुम्ही बघा, इंग्रजी भाषेचा आज सगळीकडे बोलबाला आहे. जागतिक पातळीवरची भाषा म्हणून इंग्रजी मानली जाते. परंतु जागतिक पातळीवरच्या इंग्रजी भाषेत मुळाक्षर किती आहे? तर फक्त 26 ए पासून झेड पर्यंत. पण आमच्या मराठी भाषेत मात्र एकूण 52 मुळाक्षर आहे. म्हणजे इंग्रजी भाषेच्या दुप्पट मालमत्ता मराठी भाषेची आहे. त्यांना मात्रा, उकार, वेलांटी हा जर ऐवज घेतला तर दुपटीपेक्षाही जास्त मालमत्ता मराठी भाषेची आहे. अशी वैभव संपन्न अशी मराठी भाषा आहे. हे तिचं पहिलं गुणवैशिष्ट्य. दुसरं गुणवैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषा अतिशय सुंदर आहे. मराठी भाषेच्या
सौंदर्याचं वर्णन करणारी एक कविता नुकतीच माझ्या वाचनामध्ये आली. ती मी तुम्हाला आशयासह ऐकवतो की त्यामध्ये कवीनं मराठी भाषेला एक सुंदर स्त्री कल्पून तिच्याशी संवाद साधलेला आहे. कविता कशी आहे ते बघा. अनुस्वारी शुभ कुंकुमते भाडी सौदामिनी. अनुस्वार तुम्हाला माहिती की अक्षरांच्या वर असतो. तसं मराठी भाषेच्या कपाळावरचं जणू काही सौभाग्याचं लेणं शुभ असं कुंकू म्हणजे हा अनुस्वार आहे. मराठी भाषेला कवीनं सौदामिनी म्हटलं. सौदामिनी म्हणजे वीज. म्हणजे वीज जशी तेजानं तळपते तशी आमची मराठी भाषा सुद्धा सौंदर्यानं तळपते. प्रश्नचिन्ही डुलती झुंके सुंदर तवकानी. प्रश्नचिन्हाचा आकार तुम्हाला माहिती आहे, स्त्रियांच्या कानातल्या झुंक्यासारखा असतो. तर प्रश्नचिन्ह हे जणू काही मराठी भाषेच्या कानात डुलणारे सुंदर असे झुंके आहेत. नाकावरती स्वल्पविरामी शोभे तव नथनी. स्वल्पविरामाचा आकार अगदी स्त्रियांच्या नाकातल्या नथीसारखा असतो. तर मराठी भाषेच्या नाकामध्ये स्वल्पविरामाची नथ शोभत आहे. काना काना गुंफुनी माला फुलवी तुझं रमणी. काना असा सरळ असतो, त्या दुसरा काना गुंफला, तिसरा काना गुंफला. तर अशा काना कानाची माळ बनवून ती माळ मराठी भाषा सुंदरीने गळ्यात घातलेली आहे. त्यामुळं तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे. वेलांटीचा पदर शोभे तुझिया माथ्याला. वेलांटीचा आकार तुम्हाला माहिती आहे, अशा अक्षराच्या वरून असते. म्हणजे डोक्यावर पदर घातलेली स्त्री, घेतलेली स्त्री जशी दिसते तशी आमच्या मराठी भाषेनं वेलांटीचा पदर डोक्यावर घेतलेला आहे. आणि डोक्यावर पदर घेतलेली स्त्री जशी शालीन दिसते तशी मराठी भाषा देखील अत्यंत शालीन आहे. उद्गाराचा तोगे छल्ला लटके कमरेला. छल्ला तुम्हाला माहिती आहे, स्त्रियांच्या कमरेला लटकणारा दागिना, त्याला आपण छल्ला म्हणतो. आणि या छल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या एका टोकाला एक कडी असते आणि त्यात किल्ल्याचा दुडगा अडकवता येतो. तर जणू काही तिहेरीच्या घरादाराच्या किल्ल्या या छल्ल्यासह कमरेला लटकवून ही गृहस्वामिनी मराठी भाषा सुंदरी ऐटीत घरादारात वावरत आहे असं कवीला वाटते. उकाराचे पैंगण झुंझुन पदकमलाच्या वरी. की उकार हा अक्षराच्या खाली असतो, तसं स्त्रिया पैंगणही आपल्या पायामध्ये खाली घालतात. या मराठी भाषा सुंदरीनं उकाराचेच पैंजण आपल्या पायामध्ये घातलेले आहेत आणि तिच्या पायाचं वर्णन पदकमल म्हटलेलं आहे. म्हणजे कमल जसं नाजूक असते, सुंदर असते, तसं या मराठी भाषेचे पाय सुद्धा नाजूक आहेत, सुंदर आहेत. आणि शेवटची ओळ आहे की पूर्णविराम हा तिलोत्तम शोभे गालावरी. की पूर्णविराम हा जणू काही या मराठी भाषा सुंदरीच्या गालावर शोभणारा तीळ आहे. एवढं बहारदार वर्णन या कवीने केलं. कवी कोण आहे मला माहिती नाही सुरेंद्र भाऊ, पण ज्या कोणी कवीने हे वर्णन केलं की नाही त्याचं मराठी भाषेवर निश्चित प्रेम असलं पाहिजे, त्याशिवाय इतकं बहारदार वर्णन हे येऊ शकत नाही. तर मराठी भाषा हे तिचं दुसरं गुणवैशिष्ट्य म्हणा. मराठी भाषेतलं तिसरं गुणवैशिष्ट्य म्हणजे मराठीतल्या अनेक शब्दांमधून एकाच वेळी दोन दोन अर्थ निघतात. बरोबर. मी काही वाक्य तुम्हाला उदाहरणादाखल ऐकवतो. जसं काढा पिऊन मग एक झोप काढा. काढा शब्द दोनदा आला, पण दोन्ही ठिकाणी काढाचा अर्थ बदल वेगवेगळा. हार झाली की हार मिळत नाही. म्हणजे खेळात आपण हारलो, गळ्यात अभिनंदनाचा हार पडत नाही.
काय? हो. किंवा तुम्हाला दरवर्षी दर काय रे वाढवता, हो. यामध्ये पहिल्या दरचा अर्थ प्रत्येक असा आहे, तर दुसऱ्या दरचा अर्थ भाव असा आहे. भाववरून मला आणखी एक वाक्य आठवलं की भाव खाऊ नकोस, खरा खरा भाव सांग. किंवा एखाद्या लग्न कार्यालयात आपण गेलो तर कोणीतरी सांगते वर पक्षाची खोली वर आहे. काय? किंवा स्त्रिया सजून धजून एखाद्या लग्नाला निघालेल्या असताना कोणीतरी म्हणतं फुलांच्या माळा केसात माळा. तर माळा या शब्दाचे दोन अर्थ. तर असे अनेक शब्दातून दोन दोन अर्थ निघाल्यामुळं मराठी भाषेचं सौंदर्य आणखी वाढलेलं आहे. तर अशी सौंदर्यवती भाषा हे मराठीचं आणखी एक महत्वाचं गुणवैशिष्ट्य. त्यानंतर आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक वाक्प्रचार आणि म्हणी यांचा खजिनाच आहे. अगदी आपल्या अवयवावरून बनणाऱ्या म्हणी आणि वाक्प्रचार जरी घेतले तरी आपल्याला ते खूप आढळतील. की जसं हातावरून म्हटलं तर हात फिरे तिथे लक्ष्मी ठरे, हातच्या काकणाला आरसा कशाला, आपला हात आणि जगन्नाथ ज्याचा बफेमध्ये आपण वापर करतो. किंवा वाक्प्रचारांमध्ये हात दाखवणे म्हणजे एखाद्याला अद्दल घडवणे, हात पाहणे म्हणजे हस्तरेषांवरून भविष्य सांगणे, किंवा हात मारणे एखाद्याची धनसंपत्ती मौल्यवान वस्तू लंपास करणे. अशा आशयाचे अनेक वाक्प्रचार आढळतात. पायावरून म्हटलं तर कशात काय फाटक्यात पाय, किंवा ब्राह्मणा दिली ओसरी हळूहळू पाय पसरी, अंथरूण पाहून पाय पसरावे. अशा म्हणी जशा आढळतात तसे वाक्प्रचार पाय मारणे, पाय ओढणे, पाचवा पाय काढणे हे असे वाक्प्रचाराने सांगता येतील. पोटावरून आधी पोटोबा मग विठोबा, डोळ्यावरूनही दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. अशा म्हणी वाक्प्रचार भरपूर सांगता येतील. म्हणजे मराठी भाषेजवळचा हा म्हणी आणि वाक्प्रचाराचा समृद्ध असा खजिना हे सुद्धा मराठी भाषेचं मोठं गुणवैशिष्ट्य आहे. एवढ्या गुणवैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या मराठी भाषेचा गौरव होणं योग्य वाटत नाही का तुम्हाला? ते एकदम बरोबर आहे आपलं म्हणणं. भाषेचं सौंदर्य, शब्दाचा वापर आणि शब्दाचं सौंदर्य देखील आपण सांगितलेलं आहे. इतकं समृद्ध शब्दसंग्रह संपदा असताना देखील परंतु आजकाल सामान्य बोलण्या चालण्यामध्ये जे इंग्रजी शब्दाचा वापर होतो आहे किंवा मराठी भाषिक म्हणा किंवा महाराष्ट्रात आपण राहून सुद्धा आपली मुलं कॉन्व्हेंटचं शिक्षण घेत आहेत. तर या सर्व प्रकारामुळं मराठी भाषेवर एक प्रकारचं आक्रमण झालेलं आहे. त्यामुळं काही धोका असा आहे आपल्याला वाटत नाही त्याचं? मला नाही वाटत सुरेंद्र भाऊ. याचं कारण असं की मराठी भाषा खूप प्राचीन भाषा आहे. मराठीतला पहिला शिलालेख श्रवण बेलगोळीतला इसवी सन 983 आहे. म्हणजे 983 लिपी आपल्याला दिसते. त्याच्या अगोदर बराच काळ मराठी भाषा काही शतक नक्कीच बोलली गेलेली असली पाहिजे. तेव्हा एवढी पुरातन ही भाषा आहे. त्यामुळं तिच्यावर परभाषेची आतापर्यंत अनेक आक्रमणं झाली पण तरी ती जिवंत आहे. आज जगामध्ये 6 कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. 5000 मानवी भाषांपैकी सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा 10वा क्रमांक आहे असं भाषा वैज्ञानिक म्हणतात. तेव्हा अशी ही समृद्ध अशी भाषा आहे. त्यामुळं इंग्रजीतले शब्द मराठीत आल्यामुळं काही बिघडेल असं मला वाटत नाही. आणि केवळ इंग्रजीतूनच मराठी शब्द आले असंही नाही. बाकी अनेक बऱ्याच भाषांमधून शब्द आलेले. जसं उदाहरणार्थ शाबास, अक्कल, हुशारी, कारभार, दरवाजा, खबरदार, पोशाख, कागद हे सगळे शब्द हे परभाषेतून आलेले आहेत. बरोबर. जे आता मराठीत एवढे रुळले की आपल्याला ते अस्सल मराठी वाटतात. तसं कशाला? आई हा शब्द देखील युरोपियन भाषेतून आलेला आहे. मुळातला मराठीचा तो नाही. मला असं वाटतं की मराठीतला शब्द माय
माय. हाय बरोबर. ती माया करते ती माय, हा अर्थही म्हणजे खरोखर मनाला भावणारा असा आहे. आणि आजकाल अजूनही जुन्या पिढीतली खेड्यापाड्यातली मंडळी आपल्या जन्मदात्रीला मायच म्हणतो. मायच म्हणते. हो. तर ही अशी ही भाषा आहे. त्यामुळं या भाषेच्या आक्रमणामुळे भाषेचं काही नुकसान होईल असं मला वाटत नाही. मराठी साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही पहा की पुरुषोत्तम बोरकरांची मेड इन इंडिया ही कादंबरी किंवा अनिल बर्वांचं थँक यू मिस्टर ग्लाड हे नाटक ह्या मराठीतल्या गाजलेल्या साहित्य कृती आहेत. पण त्यांची नावं मात्र इंग्रजीमध्ये आहेत. पण तरी काही बिघडत नाही. मेड इन इंडिया मधला निवेदक तर त्याच्या बोलण्यात पुष्कळ इंग्रजी शब्द येतात, परंतु तरी तो अस्सल मराठमोळा आहे हे कथानक वाचताना जाणवते. मला हे म्हणायचं आहे की मराठीमध्ये इंग्रजी शब्द आल्यानं फारसं बिघडत नाही. आत्मा मराठी असला पाहिजे. उगीच सकाळी उठून मी मॉर्निंग वॉकला गेलो असं इंग्रज आलेलं बोलू नये. बरोबर. बस एवढंच महत्वाचं आहे. तुम्ही बघा आजकाल मोबाईलसाठी बरेच जण भ्रमणध्वनी हा शब्द वापरतो. मराठी भाषेच्या अभिमानापोटी असं करायला हरकत नाही. पण मग कॉल, चार्जिंग, बॅलन्स हे मोबाईलशी संबंधित जे काही शब्द आहेत त्यांच्यासाठी आपल्याला मराठी प्रतिशब्द निर्माण करावा लागेल. आणि तो सगळा द्राविडी प्राणायाम ठरेल. त्यामुळं जे शब्द मराठीत रुळलेले आहेत ते तसेच असू द्यावेत. आणि म्हणूनच तुम्ही पहा आता जी वर्णमाला या नंतरच्या पिढीला शिकवली जाते ना, तर त्याच्यामध्ये आपल्या स्वरांमध्ये ऍ आणि अ हे दोन स्वर अंतर्भूत केलेले आहेत. त्याचं कारण असं की बॅट, बॉल, डॉक्टर हे सगळे इंग्रजी शब्द मराठीमध्ये रुळले. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वरांमध्ये ऍ आणि अ हे असणं गरजेचं होतं. त्यामुळं परिभाषेतले जेवढे शब्द मराठीमध्ये येतील त्यांचं प्रदूषण होईल, तर त्या प्रदूषणाने उलट भाषा समृद्ध होत असते. त्यामुळं इंग्रजीमध्ये मराठी शब्द किती आले तरी त्यातून या नव्या नव्या शब्दांनी मराठी भाषा समृद्धच होईल असं मला वाटते. आणि याच संघर्षातून मराठी भाषेनं आपली प्रामाणिकता सिद्ध केलेली आहे. सर्व कसोटीतून ते जाऊन अखेर त्याला एका वर्षाआधी अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर हे दर्जा प्राप्त झाल्यानंतर काय अपेक्षा असं आहे तुम्हाला वाटेल? सुरेंद्र भाऊ, भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं मराठीमध्ये अनुवाद केलेला. बरोबर. पण तुम्ही असं कधी ऐकलं का बाबा मराठीतल्या एखाद्या ग्रंथाचा संस्कृतमध्ये अनुवाद झाला? बरोबर. असं मी तरी ऐकलं नाही. अर्थात आपण ज्ञानेश्वरीच्या काळात ही अपेक्षा ठेवू शकत नाही, कारण ज्ञानेश्वरी ही 1290 मध्ये निर्माण झाली आणि मराठीतला पहिला ग्रंथ मुकुंदराजांचा विवेक सिंधू 1110 मधला आहे. त्यामुळं फार तर लेखनाला शतक 2 शतक एवढाच काळ, तर तेवढ्या काळात कदाचित मराठीमध्ये तेवढे दर्जेदार ग्रंथ निर्माण झाले नसतील. पण पुढच्याही काळामध्ये मराठीतल्या ग्रंथाचा संस्कृतमध्ये किंवा अन्य भाषांमध्ये अनुवाद झालेला आपल्याला दिसत नाही. तुम्हाला ऐकून गंमत वाटेल की इसवी सन 1800 ते 1874 हा 74 वर्षाचा काळ मराठीतलं भाषांतर युग मानलं जाते. म्हणजे या काळामध्ये मराठी साहित्यिकांनी स्वतंत्र ग्रंथ निर्माण करण्यापेक्षा इंग्रजीतल्या ग्रंथांचा मराठीमध्ये फक्त अनुवाद भाषांतर करत राहिले, म्हणून ते भाषांतर युग. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा निर्माण झाला, म्हणजे मराठी भाषा तेवढी परिपक्व झाली. माझी अशी अपेक्षा आहे की आता तरी मराठीतल्या चांगल्या साहित्य कृतींचा इतर भाषांमध्ये अनुवाद झाला पाहिजे, की ज्या साहित्यिकांना मराठी व्यतिरिक्त एखादी दुसरी भाषा चांगली येत असेल, तिच्यावर प्रभुत्व असेल, अशा साहित्यिकांनीही मराठीतल्या चांगल्या साहित्य कृतींचा त्यांना अवगत असलेल्या भाषेमध्ये अनुवाद करावा, असं मी
साहित्यिकांनाही आवाहन करतो आणि साहित्यिकांना यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने तसे अनुवाद करणाऱ्यांना अनुदान द्यावं, पुरस्कार द्यावे, हेही गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मगाशी मी तुम्हाला असं म्हणालो की मराठीमध्ये इंग्रजी शब्द आले तरी फारसं बिघडत नाही, ते खरं आहे. परंतु इंग्रजीमुळं एक गोष्ट फार बिघडली आहे, ती अशी की दारावर जर एखादा भाजीवाला आला आणि मी इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या माझ्या नातवाला म्हणालो की अरे या भाजीवाल्याला घरातून 80 रुपये आणून दे, तर तो मला विचारतो की 80 रुपये म्हणजे किती होते. मग त्याला सांगावं लागते 80 रुपीज. तेव्हा त्याला कळते. 15 रुपये पावभाजी आहे असं म्हटलं तर त्याच्या बोडक्यात प्रकाश पडत नाही. 15 रुपीज म्हटल्यावर कळते. मला असं वाटते की ही मराठी भाषिकांची शोकांतिका आहे. मराठीचा हा इंग्रजीने केलेला पराभव आहे. आता मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यावर तरी हे चित्र बदललं पाहिजे की मराठी भाषिकांच्याच नव्हे तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक लेकराला मराठीचं अंकज्ञान असलं पाहिजे. मराठीतून हिशेब ठिशेब त्याला करता आले पाहिजे. याचं कारण असं की दूधवाला असो, भाजीवाला असो, छोटे मोठे आपले किराणा दुकानदार असो, ही बहुतेक मंडळी मराठी भाषिक आहे. मग त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करायचा झाला तर या नव्या पिढीला तो मराठीतून करता आला पाहिजे ना. बरोबर. म्हणून माझं इंग्रजी शाळांना सुद्धा आवाहन आहे की तुम्ही मुलांना इंग्रजीतून शिकवा, पण त्यांना किमान मराठीतलं अंकज्ञान आणि मराठीतून हिशेब ठिशेब करणे इतकं तरी तुम्ही मराठीमध्ये तयार करा. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की पालकांचा ओढा जो इंग्रजी भाषेकडे किंवा इंग्रजी शाळांकडे जो दिसतो त्याला एक महत्वाचं कारण असं की मराठी शाळांचा दर्जा आता समाधानकारक राहिलेला नाही. तर शासनानं या बाबतीत लक्ष घालून मराठी भाषेचा शाळांचा दर्जा हा सुधारला पाहिजे की म्हणजे मराठी शाळांच्या इमारती इंग्रजी शाळांनाही हेवा वाटाव्या अशा सुंदर बांधल्या जाव्या, सुसज्ज अशा तिथं वर्गखोल्या असाव्या, अत्याधुनिक अशी शैक्षणिक साधनं असावी, मुलांना खेळण्यासाठी विस्तीर्ण असं मैदान असावं, बगीचा असावा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी भाषेवर चांगले शिक्षक नेमले पाहिजे. म्हणजे चांगले म्हणजे मी BEd झालेले एवढी अपेक्षा नाही ठेवत. अभ्यासू असले की अभ्यासू तर असले पाहिजे, पण अध्यापन शेवटी ही एक कला आहे की प्रत्येकाला जमेल असं नाही. जसं तुम्ही पहा, गाडगे बाबा निरक्षर होते, परंतु त्यांच्यासारखा समाज शिक्षक कोणी नसेल. आपल्या कीर्तनातून त्यांनी लोकांना समजेल उमजेल अशा भाषेत प्रबोधन केलं. संत ज्ञानेश्वर, तुकाराम हे संत जसे होते तसे उत्कृष्ट लोकशिक्षक होते. ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक ज्ञान वेगवेगळे दृष्टांत म्हणजे उदाहरणं देऊन लोकांना समजेल उमजेल अशा भाषेत मराठी समजावून सांगितलं. किंवा आपले तुकाराम तर बुडती जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून, हीच त्यांची अभंग लेखनाच्या मागची भूमिका होती. त्यांनी लोकांना परिचित असे दाखले देऊन लोकप्रबोधन केलं. तसे ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगे बाबा यांच्या तोडामोलाचे नाही, पण किमान ज्यांना अध्यापन कला जमते असेच शिक्षक मराठी शाळांवर नेमले जावे. त्यासाठी पाहिजे तर अध्यापन कलेमध्ये ज्यांचं नावलौकिक आहे अशा ज्येष्ठ शिक्षकांकडून अशा शिक्षकांची कोणीही मध्ये हस्तक्षेप न करता निवड केली जावी. जर हे सगळं जर चित्र बदललं तर आज इंग्रजी शाळांकडे जो खेड्यापाड्यातला सुद्धा ओढा दिसतो तर तो ओढा कमी होऊन मराठी शाळांकडे लोक वळतील असं मला वाटते. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर मराठी शाळांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचं कार्य
शासनाने करावं असं माझं मत आहे. नक्कीच त्या दिशेनं आपण वाटचाल करीत आहोत असं वाटतंय, कारण की अभिजात दर्जा जेव्हा मराठी भाषेला भेटला लाभला तर शासकीय पातळीवरूनही तसे काम होतील अशी अपेक्षा तर आहेच. हा. नुकताच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी काल परवाच सांगितलं की राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, हा. त्याची सुधारणा होईल. त्यामुळे असं वाटतं की नक्कीच मराठीची उर्जित अवस्था प्राप्त होईल. सर, या मुलाखतीच्या शेवटी मी परत एक विचारू इच्छितो की आमच्या दर्शकांना या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं आहे, संदेश म्हणून? जसं बघा, ज्ञानेश्वरांनी मराठीचा अमृताचे पैजा जिंके अशी भाषा म्हणून गौरव केलेला आहे. किंवा कविवर्य सुरेश भटांनी सायली खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उमरा छिजू कशाला, असा मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त केला. तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं मराठी भाषेविषयी हा अभिमान बाळगावा. हे सांगतानाच मी हादर स्टीफन्सन, इंग्रजीतला जो विद्वान, त्यांनी मराठी भाषेविषयी काय सांगितलं ते 4 ओळी फक्त तुम्हाला सांगतो. फादर स्टीफन्सन म्हणतात, जैसी दीपान माझी ड्युटी, ड्युटी म्हणजे लहान मशाल, तर दिव्यांमध्ये ड्युटी श्रेष्ठ, कारण तिचा प्रकाश जास्त पुढे असतो. का तिथीन माझी पौर्णिमा गोमटी, तिथींमध्ये पौर्णिमा श्रेष्ठ, का तर पौर्णिमेला चंद्र पूर्ण विकसित असा असतो, त्यामुळं आल्हाददायक प्रकाशानं पौर्णिमेला ती तिथी आल्हाददायक वाटते, सुंदर वाटते. शेवटची ओळ महत्वाची आहे, तरीही भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम, अशी भाषांमध्ये सर्वात उत्तम अशी भाषा मराठी आहे. आणि हे इंग्रजी भाषेतल्या परभाषेतल्या विद्वानानं मराठी भाषेला दिलेलं प्रशस्तीपत्र आहे. याचा आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला अभिमान वाटावा असं मला वाटतं. या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मला माझे विचार व्यक्त करण्यासाठी सुरेंद्र भाऊ मला संधी देऊन तुम्ही माझाही एक प्रकारे गौरव केला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तसंच आपल्या प्रेक्षक श्रोत्यांनाही धन्यवाद देतो. नमस्कार. नमस्कार.